जय सियाराम। मी अनुष्का पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करते तेलंगणा यात्रेमध्ये। तुम्ही पाहत आहात वसुंधरा पदयात्रा 2025 जी निघाली आहे रामानंद संप्रदायाच्या तेलंगणा उपपीठावरून 27 सप्टेंबर 2025 रोजी जी निघाली आहे पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या मार्गदर्शन आणि संकल्पनेतून। आज दिनांक 5 ऑक्टोबर 2025 वार रविवार आणि आज आहे यात्रेचा 9वा दिवस। तर चला मग पाहूया आजच्या दिवसाची संपूर्ण यात्रा। जय सियाराम। ನಾನು ಅನುಷ್ಕಾ ಪಾಟೀಲ್ ನಿಮ್ಮ ಮೆಲ್ಲರನ್ನು ತೆಲಂಗಾಣ ಯಾತ್ರಾಗೆ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ। ನೀವು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 27, 2025 ರಂದು ರಾಮಾನಂದ ಸಂಪ್ರದಾಯದ ತೆಲಂಗಾಣದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾದ ವಸುಂಧರಾ ಪದಯಾತ್ರೆ 2025 ಅನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ। ಇದು ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮತ್ತು ಸಂಕಲ್ಪನೆಯಡಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ। ಇಂದು ಭಾನುವಾರ ಅಕ್ಟೋಬರ್ 5, 2025 ಮತ್ತು ಇಂದು ಯಾತ್ರೆಯ 9ನೇ ದಿನ। ಹಾಗಾದರೆ ಈ ದಿನದ ಮೊದಲ अधिवेशन ನೋಡೋಣ। पहाटे ब्रह्ममुहूर्तावर एक भक्तिपूर्ण वातावरणात काकड आरती संपन्न झाली। ಬ್ರಹ್ಮಮುಹೂರ್ತದಂದು ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಕಾಕಡ आरतीಯನ್ನು ಮಾಡಲಾಯಿತು। वेद संपन्न पुरोहिता मार्फत यजमानांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचार पद्धतीने पूजन केले जात आहे। पूज्यपाद ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ವೇದಗಳಲ್ಲಿ ಪಾರಂಗತರಾದ ಪುರೋಹಿತರು ಅತಿಥಿಯರ ಕೈಯಲ್ಲಿ पूजिಸುತ್ತಿದ್ದಾರೆ। गुरुपादुकांचे पूजन करणे म्हणजेच गुरूंना अनन्य भावे शरण जाणे, आपल्या मनातील अहंकार सोडून त्यांच्या चरणाशी लीन होणे। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः अशा पद्धतीने गुरुच माझे सर्वस्व असा लीन भाव शिष्यांच्या मनात गुरुपूजनाच्या वेळी असतो। ಗುರುವಿನ ಪಾದ ಪೂಜೆ ಎಂದರೆ ಅನನ್ಯ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಗುರುವಿಗೆ ಶರಣಾಗುವುದು, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿರುವ ಅಹಂಕಾರವನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ ಅವರ ಪಾದಗಳಲ್ಲಿ ವಿಲೀನವಾಗುವುದು। ಗುರುರ್ ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ। ಅದೇ ರೀತಿ ಗುರು ಪೂಜೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಶಿಷ್ಯರು ಗುರುವೇ ತಮ್ಮ ಸರ್ವಸ್ವ ಎಂಬ ಭಾವನೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುತ್ತಾರೆ। पांढऱ्या पिवळ्या निळ्या फुलांनी हिरव्या पानांनी रथ सुंदर सजवण्यात आला आहे। त्या सुंदर रथात पूज्यपाद ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯजींच्या ಸಿದ್ಧ ಪಾದುಕಾಂना ವಿರಾಜಿತ करण्यात आले आहे। ರಥವನ್ನು ಬಿಳಿ ಹಳದಿ ನೀಲಿ ಹೂವುಗಳು ಮತ್ತು ಹಸಿರು ಎಲೆಗಳಿಂದ ಸುಂದರವಾಗಿ ಅಲಂಕರಿಸಲಾಗಿದೆ। पूज्यपाद ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯಜಿಯ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳು ಆ ಸುಂದರ ರಥದಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನವಾಗಿವೆ।
पुन्हा एकदा वसुंधरेचे संवर्धन करा, पृथ्वीला स्वच्छ ठेवा असा संदेश देण्यासाठी ही यात्रा पुढच्या प्रवासाला निघाली. ಈ ಪ್ರಯಾಣವು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತನ್ನ ಮುಂದಿನ ಪ್ರಯಾಣವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿತು. ಪೃಥ್ವಿಯನ್ನು ರಕ್ಷಿಸುವ ಮತ್ತು ಭೂಮಿಯನ್ನು ಸ್ವಚ್ಛವಾಗಿಡುವ ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡಿತು.
आता ही यात्रा अल्पपहारासाठी माऊली हॉटेल तुगाव पाटी या ठिकाणी पोहोचली आहे. ಈಗ ಪ್ರಯಾಣವು ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಮಾऊली हॉटेल तुगाव पाटी ಇಲ್ಲಿ ತಲುಪಿತ್ತೆ. या ठिकाणी पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे रथामध्येच पंचोपचारे पूजन होत आहे. त्याचबरोबर सर्व यात्रिकींना अल्पपहार देण्यात आला. ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ರಥದಲ್ಲಿಯೇ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರಿಗೆ ಉಪಹಾರವನ್ನು ಓಡಾಗಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. सर्व यात्रिकी अल्पपहार घेत आहेत. या अल्पपहारासाठी अन्नदान केले आहे. ಗೋಪಿಚಂದ ಕೃಷ್ಣಾಜಿ ಪವಾರ್ यांना खूप खूप ಅಭಿನಂದನ್. ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ಉಪಹಾರ ಸೇವಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಆಹಾರವನ್ನು ದಾನ ಮಾಡಿದ ಶ್ರೀ ಗೋಪಿಚಂದ ಕೃಷ್ಣಾಜಿ पवार ಅವರಿಗೆ अनेक अभिनंदनಗಳು. अल्पपहाराच्या ठिकाणी यात्रा प्रशासनाद्वारे 11 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी त्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी स्पर्श ग्रामीण आरोग्य रुग्णालय सस्तूर तालुका लोहारा जिल्हा धाराशिव श्री रमाकांत भास्कर जोशी आणि उद्योजक अखिल भारतीय प्रजापती राष्ट्रीय उपाध्यक्ष कोरेगाव वाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित होते. ಅಲ್ಪಪಹಾರ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಯಾತ್ರಾ ಆಡಳಿತವು ವತಿಯಿಂದ 11 ಮರಗಳನ್ನು ನೆಡಲಾಯಿತು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ प्रकल्प अधिकारी स्पर्श ग्रामीण आरोग्य रुग्णालय सस्तूर तालुके लोहारा जिल्हे धाराशिव श्री रमाकांत भास्कर जोशी ಮತ್ತು ಉದ್ಯೋಜಕ ಅಖಿಲ ಭಾರತೀಯ ಪ್ರಜಾಪತಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಕೋರೆಗಾವ್ ವಾಡಿ ತಾಲೂಕೆ ಉಮರ್ಗಾ ಜಿಲ್ಲೆ धाराशिव ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ಗಣ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. आज जगद्गुरु रामानंदाचार्यजी नरेंद्र आचार्यजी यांच्या दिंडी जी आज मार्गस्थ होत आहे त्यानिमित्ताने आज तुगाव पाटी येथे वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. वसुंधराचं संरक्षण करणं ही आपली आजच्या काळाची अतिशय महत्त्वाची गरज आहे. ही गरज ओळखून प्रेरणा आणि संकल्पना सर्व विश्वाला दिली की वृक्षारोपण करून आपल्या वसुंधरेचं आपण संरक्षण करणं गरजेचं आहे. वृक्षारोपण नसल्यामुळं किंवा वृक्षतोड केल्यामुळं जे दुष्परिणाम पर्यावरणावर होत आहेत हे सर्व जगानं आपल्या देशानंही अनुभवलेले आहे. त्यामुळं हे पुढचं भावी संकट ओळखून पर्यावरणवादी भूमिका आपण घेणं गरजेचं आहे. आणि आज खूप पूर्व विश्वाला एक अभिमान आहे, एक विश्वाला एक प्रेरणा दिली, ते अतिशय महत्त्वाचं आणि मानवतेच्या कल्याणासाठी अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे. या यात्रेमध्ये सर्व वयोगटाचे यात्रिकी सम्मिलित आहेत, परंतु सर्वात जास्त युवांचा समावेश आपल्याला दिसत आहे. यात्रेच्या सर्वात पुढे वसुंधरा संवर्धनाचे फलक घेऊन असो किंवा पथनाट्याच्या माध्यमातून असो या वसुंधरा संवर्धनाच्या महायज्ञात रामानंद संप्रदायाचे युवा तातडीने सहभागी झाले आहेत. त्यांचं हे कार्य खूप प्रशंसनीय आहे. त्याचबरोबर इतर सर्व उपक्रमामध्ये सुद्धा युवा वर्ग पूर्णपणे कार्यरत असतो. ಈ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವಯೋಮಾನದ ಯಾತ್ರಿಕರು ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಆದರೆ ನಾವು ಯುವ ಜನರ ಹೆಚ್ಚಿನ ಭಾಗವಹಿಸುವಿಕೆಯನ್ನು ನೋಡುತ್ತೇವೆ. ಯಾತ್ರೆಯ ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿ ಪರಿಸರ ಸಂರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಫಲಕಗಳು ಹೊತ್ತೊಯ್ಯುತ್ತಿರಲಿ ಅಥವಾ ಬೀದಿ ನಾಟಕಗಳ ಮೂಲಕವಾಗಲಿ ರಾಮಾನಂದ ಸಂಪ್ರದಾಯದ ಯುವಕರು ಪರಿಸರ ಸಂರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಈ ಮಹಾನ್ ಯಜ್ಞದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಕೆಲಸವು ತುಂಬಾ ಶ್ಲಾಘನೀಯ. ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯುವಕರು ಇತರ ಎಲ್ಲ ಚಟುವಟಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ.
वाढत्या प्रदूषणामुळे जलचरांवर सुद्धा खूप जास्त प्रमाणात वाईट परिणाम होत आहेत. घरातील सांडपाणी नदीत आणि समुद्रात सोडणे, कारखान्यातील रसायन मिश्रित पाणी समुद्रात सोडणे, त्याचबरोबर समुद्रांची, नद्याची किनारपट्टी अस्वच्छ ठेवणे या सगळ्या कारणांमुळे जलजीवांची संख्या कमी होत आहे. जर त्यांना वाचवून ठेवायचे असेल तर सांडपाण्याची व कारखान्यातील दूषित पाण्याची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावली पाहिजे आणि किनारपट्टी परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. किनारपट्टीवर कचरा न टाकता तो एकत्र जमा केला पाहिजे. ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಮಾಲಿನ್ಯವು ಜಲಚರಗಳ ಮೇಲೆ ಕೆಟ್ಟ ಪರಿಣಾಮ ಬೀರುತ್ತದೆ. ನದಿಗಳು ಮತ್ತು ಸಮುದ್ರಗಳಿಗೆ ಮನೆಯ ತ್ಯಾಜ್ಯ ನೀರನ್ನು ಬಿಡುವುದು, ಕಾರ್ಖಾನೆಗಳಿಂದ ರಾಸಾಯನಿಕ ಕಲುಷಿತ ನೀರನ್ನು ಸಮುದ್ರಕ್ಕೆ ಬಿಡುವುದು, ಹಾಗೆಯೇ ಮತ್ತು ಸಮುದ್ರಗಳ ತೀರಗಳನ್ನು ಸ್ವಚ್ಛವಾಗಿಡುವುದು ಇವೆಲ್ಲವೂ ಜಲಚರಗಳ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿನ ಕುಸಿತಕ್ಕೆ ಕಾರಣಗಳಾಗಿವೆ. ನಾವು ಅವುಗಳನ್ನು ಉಳಿಸಲು ಬಯಸಿದ್ದಾರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳಿಂದ ಬರುವ ಕೊಳಚೆ ನೀರು ಮತ್ತು ಕಲುಷಿತ ನೀರನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ವಿಲೇವಾರಿ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಕರಾವಳಿ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಸ್ವಚ್ಛವಾಗಿಡಬೇಕು. ಕರಾವಳಿಯಲ್ಲಿ ಕಸ ಎಸೆಯುವ ಬದಲು ಒಟ್ಟಿಗೆ ಸಂಗ್ರಹಿಸಬೇಕು. ಅನಗತ್ಯ ಒಳಚರಂಡಿ ಅಥವಾ ಕಾರ್ಖಾನೆಗಳಿಂದ ಬರುವ ಕಲುಷಿತ ನೀರು ಪರಿಸರಕ್ಕೆ ಹಾನಿಕಾರಕವಾದ ವಿವಿಧ ರೀತಿಯ ರಾಸಾಯನಿಕಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುತ್ತದೆ ಮತ್ತು ಜಲಚರಗಳಿಗೆ ಅಪಾಯವನ್ನುಂಟು ಮಾಡುತ್ತದೆ. स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया. स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता. साई विठ्ठल मंदिर, दस्तापूर, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव या ठिकाणी ही यात्रा दुपारच्या महाप्रसादासाठी पोहोचली आहे. मध्यान्हदा महाप्रसादानिमित्त यात्रेयु धाराशिवदा जिल्हे लोहारा तालुके दस्तापूर उरिना साई विठ्ठल देवस्थानके तलुपिदे. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी यांच्या सिद्ध पादुकांचे वेद संपन्न पुरोहितांद्वारे षोडशोपचार पद्धतीने यजमानांच्या हस्ते पूजन करण्यात येत आहे. अनंत श्री विभूषित जगद्गुರು ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯ ಜಿಯವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ವೇದಗಳಲ್ಲಿ ಪಾರಂಗತರಾದ ಪುರೋಹಿತರು ಮೂಲಕ अतिथी ಕೈಯಲ್ಲಿ पूजिಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. गुरूंचे चरण हे केवळ चरण नसतात तर ते ज्ञान, शांती आणि भक्तीचे उगम स्थान असतात. त्यांच्या
चरणांच्या दर्शनाने आणि स्पर्शाने आपल्या जीवनातील सर्व क्लेश आणि नकारात्मकता दूर होतात. ಗುರುವಿನ ಪಾದಗಳು ಕೇವಲ ಪಾದಗಳ ಅಲ್ಲ, ಅವು ಜ್ಞಾನ, ಶಾಂತಿ ಮತ್ತು ಭಕ್ತಿಯ ಮೂಲ. ಅವರ ಪಾದಗಳನ್ನು ನೋಡುವುದರಿಂದ ಮತ್ತು ಸ್ಪರ್ಶಿಸುವುದರಿಂದ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲ ತೊಂದರೆಗಳು ಮತ್ತು ನಕಾರಾತ್ಮಕತೆಗಳು ದೂರವಾಗುತ್ತವೆ. स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली सर्व यात्रिकींना महाप्रसाद दिला जात आहे. या महाप्रसादासाठी अन्नदान केले आहे श्री बालाजी विठ्ठलराव पाटील यांनी. यांचे लाख लाख ಅಭಿನಂದನ್. ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಯಾತ್ರಿಕರಿಗೆ ವಿತರಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಮಹಾಪ್ರಸಾದಕ್ಕೆ ಅನ್ನದಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಶ್ರೀ ಬಾಲಾಜಿ ವಿಠ್ಠಲರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಇವರು. ಅವರಿಗೆ ಲಕ್ಷ ಲಕ್ಷ ಅಭಿನಂದನೆಗಳು. महाप्रसादाच्या ठिकाणी 11 वृक्षांचे यात्रा प्रशासनाद्वारे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी तेथे शिवसेना युवती सेना मराठवाडा निरीक्षक ॲडव्होकेट आकांक्षा ज्ञानराज चौगुले आणि शिवसेना युवा सेना मराठवाडा निरीक्षक श्री किरण रवींद्र गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते. ಮಹಾಪ್ರಸಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಯಾತ್ರೆಯ ಆಡಳಿತವು ವತಿಯಿಂದ 11 ಮರಗಳನ್ನು ನೀಡಲಾಯಿತು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಶಿವಸೇನಾ ಯುವತಿ ಸೇನಾ ಮರಾಠವಾಡ ನಿರೀಕ್ಷಕ್ ॲडव्होकेट ಆಕಾಂಕ್ಷಾ ಜ್ಞಾನರಾಜ್ ಚೌಗುಲೆ ಮತ್ತು ಶಿವಸೇನಾ ಯುವ ಸೇನಾ ಮರಾಠವಾಡ ನಿರೀಕ್ಷಕ್ ಶ್ರೀ ಕಿರಣ್ ರವೀಂದ್ರ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ಈ ಗಣ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. दरवर्षी परमपूज्य रामानंदाचार्यजी गुरुजींचं पायी दिंडी तेलंगणाहून सुरू होते आणि नाणीजधामपर्यंत जात असते. या दिंडीच्या माध्यमातून आपलं धर्माचं जागृती करत असताना समाजकार्याचं काम देखील गुरुजींची शिकवण आहे. आणि त्या पद्धतीनं या पायी दिंडीमध्ये चालू येत असताना ठिकठिकाणी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे विषय ठेवून जो वाढतं प्रदूषण सुरू आहे त्यासाठी कुठेतरी लोक लावण्यासाठी सामाजिक भावनांमध्ये ठेवून ठिकठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आणि त्याच माध्यमातून आम्ही सर्व भावी भक्तांनी इथं वृक्षारोपण देखील करून घेतलेलं आहे. आणि नक्कीच ह्या दिंडीसाठी आणि महाराजांचं जे काही आदेश असेल, महाराजांची काही शिकवण असेल त्याच पद्धतीने आम्ही भविष्यात देखील काम करत राहू धर्मजागृतीसाठी आणि मानवतेच्या सेवेसाठी. आत्ताच किरणभाईंनी म्हणल्याप्रमाणे सर्व भक्त भाविक येथे जमून आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या विषयावर त्यांनी बोललं. त्याच्याच थोडं पुढे जाऊन रामानंदाचार्यांचे विचार आहेत ते आम्ही कुठेतरी पेरायचा यांचा प्रयत्न चालू आहे. आणि नक्कीच एक पेड माके नाम या धोरणाअंतर्गत यांनी ही चळवळ राबवलेली आहे. तर आम्ही सर्वजण एकत्र येथे उपस्थित राहून या चळवळीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आणि खरंच आपण काहीतरी सुरुवात ही धरती मातेपासून तिथूनच उगम आहे आणि तिथूनच आपला शेवट आहे. म्हणून त्याच्यासाठी आपण काहीतरी करणं हे गरजेचं किंवा भागच आहे. म्हणून सर्वांनी सामाजिक भावनेने एकत्र येऊन याच्यामध्ये सहभाग घेतला. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय
ಈಗ ಎಲ್ಲ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಸ್ವಲ್ಪ ವಿಶ್ರಾಂತಿ ಪಡೆದು ನಂತರ ತಮ್ಮ ಪ್ರಯಾಣವನ್ನು ಪುನಃ ಆರಂಭಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ಶುಭ ಅಧಿವೇಶನವು ಇಂದು ಮುಕ್ತಾಯಗೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಮುಂದಿನ अधिवेशनाದಲ್ಲಿ ನಾವು ಮತ್ತೆ भेटीयागुत्तेवे. जय सियाराम. आता सर्व यात्रिकी थोडी वेळ विश्रांती घेतील आणि त्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात करतील. आताचे हे सत्र इथेच संपत आहे. पुन्हा भेटूया पुढील सत्रात. जय सियाराम.